नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळ झालेली आहे गावाकडची आणि थंडी आता गेले 9 वाजले सकाळचे. रात्री थोडी थंडी असते, म्हणजे आमच्या गावाला एवढी थंडी नाहीच म्हणा. म्हणजे तुम्ही बिना जो थंडीमध्ये माणूस राहतो ना, म्हणजे आमच्या खालच्या पट्ट्याची जी लोकं आहेत ना, ती बिना स्वेटरची आमच्या निवळी गावात राहू शकतात. म्हणजे थंडीचं प्रमाण काय असेल ते तुम्हाला समजलं असेल. सकाळची वेळ आहे मंडळी, मस्त कोवळं ऊन आलेलं आहे आणि मी आहे घराच्या पाठीमागे. गावाकडे आहे ना, मस्त शांतता आहे. कुठेतरी कोंबड्या ओरडण्याचा आवाज येतो आहे, कुठेतरी थोडेफार माणसं कुजबुजण्याचा आवाज येतो आहे. आणि आता कवल तोडणे सुरू झाले, त्यामुळे शक्यतो माणसं जंगलात असतात. कवल जे आपल्याला लागतं भाजावळमध्ये, ते कवल तोडण्यासाठी आता म्हणजे कामं सुरू झाली. गवत काढणी झाली, आता कवल तोड होईल. कवल तोड झाली ना की एखाद महिना जरा शेतकरी जरा आरामात असतो, म्हणजे होळी वगैरे होईल. आणि त्याच्यानंतर मग कसं आहे, भाजावळ शेतीची कामं सुरू, म्हणजे भाजावळ झाली, पेरणी झाली, फोड बेर लावणी, ते ही चालूच होतात मग प्रोसेस. असं आहे, म्हणजे शेतकऱ्याला काही आराम नसतो, वर्षभर काही ना काहीतरी चालूच असतं. इकडे बघताय ना, हा पातेरा म्हणजे झाडाची पानं, तो पातेरासुद्धा भाजावळमध्ये वापर होतो. इकडे हे गवत आणि पेंडा वगैरे, पेंड्याचं ते आहे ते, तर हे पण सगळं भाजावळमध्ये वापरतात. या साईडला बघताय ही आपली लाकडं. आत्ता उन्हाळ्यामध्ये इकडे आहेत, पावसाळ्यामध्ये खोपीत जातील ती. आणि हा पूर्ण परिसर आपला असतवाडी. इकडे ही गोधडी. आज मंडळी व्हिडिओला सुरुवात करतो आहे एक खास कारणास्तव. ॲक्च्युली आईने केलेला आहे हळद. हळद आहे का ती जूनमध्ये लावलीस ना? जूनमध्ये हळद लावले. ती ॲक्च्युली आत्ता जानेवारीमध्ये ती म्हणजे खणतात आणि त्याच्या खाली काय जी हळद असेल ती मग काढून सुकवली जाते आणि मग त्याची हळद केली जाते. तर आज आपल्याला हळद कशी काढतात या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे. तर आता पुढल्या बाजूस आहे, बऱ्याच गोष्टी आपल्या परसावांमध्ये पाठच्या बाजूस असतात, पण हळद पुढच्या बाजूस आहे. तर पुढच्या बाजूस जाऊन मग आपल्याला हळद खाणायची आहे. आणि हे इकडे लाकूड आणलं आहे ना, मजबूत आहे ना हे, बघितलंस काय? जड आहे मजबूत ताट. माणसं काय पोरं आपली ताट ना सगळी. एवढं आणलं आहे, कुठनं आणलं आहे माहीत आहे का? त्या आमचा जो ओढा आहे ना, त्या ओढ्याच्या इकडनं आणलं आहे. आई म्हणते लय जड आहे. जड म्हणजे काय, वाट लागली आणता आणता. कुठं नेतेस? उचलू का झेपल? आई म्हणजे गावची माणसं ताट माणसं, ते काय उचलायला अशी आई 2-4 आणेल. होय, जुनी माणसं ना, जुनी हाडं. चला मग खणूया हळद. ही काय ही आपली वरची चिंबूल. हे मंडळी बघताय ना, हे आहे आपल्या शेवग्याच्या शेंगा लागतात ना, त्याची फुलं. ही फुलं नंतर मग अशी होतात. ही बघा इकडे दिसतंय तुम्हाला, थांबा झूम कर. हां, आत्ता बरोबर फोकस झाला. तर त्या फुलातून मग असे हे शेंगा येतात. त्यामुळे शेंगा हळूहळू मोठ्या होतात आणि मग या अशा होतात. ही सगळी प्रोसेस बघा, एकदम सांगितली तुम्हाला. भाकरी खाल्ली हो, दाण्याची गावली भाजी थोडीशी होती, मल्यात पाटे मस्त भारीच. तर इकडे बघताय, इथे ॲक्च्युली हळदीची पानं होती, ती बघितली असेल तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये. पावसाळ्यातून मस्त पानं होती, आपण चहामध्ये वगैरे बघ हाताखाली बघ, हा दगड्या उचलताना बघायचंच हाताखाली. तर आता हा पूर्ण दिसत आहेत ना, ही जी पानं तुम्हाला, त्याचे ॲक्च्युली बुंदे आहेत हळदीचे. तर आता खणायचं आहे ते. किती हळद लागली ती बघूया. हळद यावर्षीला जोर नाही गावामध्ये, आई सांगते. खाली पमे आहे ना, तर पमेची आहे मी सुन्या काकीची हळद बऱ्यापैकी असते दरवर्षी. यावर्षी काय धरलीच नाही हळद. तर आता आमच्यात पण किती धरले काय माहिती नाही, पाऊस नाही पडला ना पाहिजे तसा. काय एक लागलंय का नाही जरा तरी नाही ना? 2-2, 3-3 हलकुंड आहे. ती मग नंतर कापायची काय? अच्छा, एवढं तरी हवं आहे, म्हणजे कसं ती जरा हळद होईल. ही बघा, तर हळद बिळद गावाला म्हटलं ना, तर कसं पाणी मजबूत हवं. आणि आमच्या पट्ट्याला वरती म्हणजे पावसाशिवाय पर्याय नाही हो. आता ते मग मोठी शेती करायचं म्हटलं तर टँकर वगैरे मागवावे लागतील.
आता घराघरात पाणी येणार आहे पम्या, त्याचा काहीतरी वापर करूया. घराघरात पाणी येणार तेव्हा घरी घरी पाण्याला थोडंफार होऊ शकतं. काहीतरी विचार करायला होईल. इकडे बघताय फायनली आपल्याकडे ही एवढी हळद भेटलेली आहे. ते भेटली बऱ्यापैकी हळद नाही, अजून जरा भेटली असती तर बरं वाटलं असतं. पण काय ठीक आहे, यावर्षी पाऊस नाही पडला तर त्या मानाने जी भेटली ती चांगली आहे. आता ही काय करतात, सुकवतात, सुकवायची आणि मग दळायची, मग झाली हळद तयार. नाही तर जास्त असेल तर चक्कीवर. भारीच की. कसं आहे मंडळी, काहीच नाही पेक्षा काहीतरी भेटलेलं चांगलं. तर आईच्या मानाने हळद भेटली नाही आहे, कारण ह्या वर्षी आई म्हणते कोणाचीच हळद एवढी रिगली नाही. पण ठीक आहे, थोडीफार रिगले. कुठं चाललं हो मंडळी? ओ आम्ही कोकणकर. ओ कोकणकर अविनाश. हां हां चला मंडळी, हळद काढून झाले. थोडीशी हळद भेटली पण ठीक आहे, जी काय भेटली ती चांगली आहे. तर आता जरा फेरफटका मारायला चाललो आहे खाली गोदीत जाऊया. ते अरे हे घोंगडीवाला आला सर, कोणतरी आला आहे, चादरीवाला की घोंगडीवाला. गुरमुसवाला काय? हां गुरमुसवाला आला आहे. ओ की काय गुरमुस आणलाय? होय ना, मुंबईला म्हणजे आम्ही पैसे म्हणजे पोरं ताट नव ताट पोरं. मग मग होय ना, ताट पोरं पैसे नाही, पैशाच्या गोण्या घेऊन येतात डायरेक्ट. अगं मी पर्यावरच लाकडं आणायला कॅमेरा मग रेकॉर्ड आहो तुम्ही, रेकॉर्ड कर रहा माझं काय नाही जात. मग चांगले हा चांगले उलट ते. होय, कुठून आले हो? निवडी हातखंबा. हातखंब्यात ना आले हो. मा ही आमची दुसरी निवडी. काय करते? बरी आहेस ना? होय. हा हा पाठचं केलं ना काकीन शेवटी मस्त. आता एक कंपाऊंड झालंय. पहिलं इथं बघितलं असाल तुम्ही, जरा इथं असं नॉर्मल होतं, आता मस्त कंपाऊंड केलं. नाही केळी पिकली की नाही काकी? अजून नाही. कुठं रे? अरे केळी पत्र्याच्या वर गेलेत. ती दिसत आहेत काय की बा? अजून पिकली नाही केळी, अजून वाटतं महिना जाईल. होय ना, होळीत न पिकतील. मिरवली काढल्यास वाटतं, काढल्यास होय काय? ते राहिल्यात मध्ये मध्ये त्या. ती बघ तिथं हाय, तिथं हाय. ते बघा तिकडं काळी मिरी सुकतायत वरती पत्र्या. ह्या पण एक बरं झालं नाही तुला सुकवायला बिकवायला. होय भाई, एक नंबर काम. मग हां बरं आहे, आता चांगलं वाटतंय. म्हणजे ते पहिल्या दरवर्षी करायला लागायचं ना पावसातनं ना. मग आता पावसातनं पण इथं बसशील, तू बसशील का? आम्ही बसू ना हो येऊन. मग हा पार्टीसाठी तर चांगलं ठिकाण केलंयस. मग असा विचार करणारा माणूस गावाला हवाय. पार्टीसाठी पावसातनं म्हणजे आम्हाला जागा भेटली चांगली. तुला पण आपलं टेन्शन नाही, तू झोप आत्मे काय कर निवांत. हा आवळा कधी लागतो का नाही रे? या आवळीने सगळ्यांकडे आहेत, पण ते सरकारी आवळी ना आमच्याकडे पण आहे. ती पण ती अशी वर जातच नाही, असंच पसरते तिथल्या तिथं. मग काय नारळ एक तयार होते इकडे, पपई पण पिकला नाही. मस्त फ्रेश झालेलो आहे आणि संध्याकाळचा सनसेटचा एन्जॉय घेण्यासाठी पाठीमागे आलो आहे. ॲक्च्युली संध्याकाळी आईच्या हातचा चहा आणि सनसेट काय वेगळीच मजा आहे. चहा आली बघा. कुठली? हो ॲक्च्युली शेवग्याचं वरची फांद होती ती तुटली, कारण खूप ह्याला आई सांगते ह्या होत्या शेंगा होत्या. या मंडई चहा प्यायला या.
सनसेट अजून आहे बराच वेळ आहे, 15-20 मिनटं तरी आहेत. 6 वाजलेत, पण आता सनसेट थोडा उशिरा होतो. हे दिवस मोठा आहे सध्या. समोर बघताय मस्त संध्याकाळची वेळ आहे, थोड्याच वेळात होईल सूर्यास्त. शांत वातावरण गावाकडचं. आणि कोंबडी अजून चरतायत खातायत अजून. त्यांना पण आता काळोख झाल्याशिवाय ते काय आतमध्ये येणार नाही. बघ खालच्या बाजूस इकडे आहे ना, काय मलकंडीमध्ये काय मिळेल त्यांना, किडी मुंगी काय ते खात आहेत. गावाला आल्यानंतर मंडळी आहे ना, दिवस कसा निघून जातो कळत नाही. दिवसभर ऑफिसची कामं असतात, त्याच्यानंतर सकाळी काही ना काहीतरी असतं, संध्याकाळी काही ना काहीतरी असतं. आणि संध्याकाळचा जो वेळ असतो आंघोळ वगैरे झाल्यानंतर, म्हणजे आत्ताचा सनसेट झाला की आम्ही शक्यतो मग जातो पायरीकडे राऊंड मारायला. निवांत वेळ असतो. गावाकडे ना वेळच वेळ वाटतो. मुंबईला म्हणजे कधी वेळ निघून जातो ना कळतच नाही. म्हणजे सकाळी आपलं ऑफिसला उठा, रेडी ऑफिसला जा, त्यानंतर ऑफिसची कामं झाली, संध्याकाळी 6, 6:30, 7, 8 म्हणा, घरी आला, जेवला, झोपला. म्हणजे मुंबईची लाईफ एवढी बिझी झाली आहे ना, मुंबईची म्हणजे प्रत्येक शहराची, जिथे स्वतःला वेळच नाही आहे. म्हणजे आपण फक्त त्या कामाच्या पाठी पळत सुटलो आहे. ऑप्शन पण नाही आहे ना काही, सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या पण आहेत. त्यामुळे मग गावाकडचे जे 2 क्षण असतात ते जरा बरे वाटतात. आणि मी तर वरचेवर येत असतो. देवाकडे आशा करतो की प्रत्येकाला असं जे नॉर्मल नेटवर्कवरती काम मॅनेज होईल असं काम मिळो, जेणेकरून असं तर गावच्या साईडला आम्हाला नेटवर्क पण आहे, त्यामुळं मग 2-4 दिवस गावाला येतो, त्यावेळेस मग गावाला कामं मॅनेज करता येतात. त्यामुळं सुट्टी हा प्रकार एवढा माझा नसतो. गावी आलो तरी कामं सुरूच असतात. असो, प्रत्येकाची लाईफ आहे बोलतात, लाईफ हीच आहे, याला जीवन बोलतात असं म्हणू शकतो आपण. असं मंडळी, आज आपण सकाळी हळद वगैरे खणली. काय एवढं हळदीमध्ये यावेळेस काय दम नव्हता, थोडीफार हळद होईल. तर गावाला कसं आहे, काही ना काहीतरी आई करत असते, त्यामुळं मग तुम्हाला दाखवायला पण येतं आणि घरती पण थोडंफार आपल्याला हेल्प होते. काही ना काहीतरी म्हणजे बरंच काय काय असतं. म्हणजे पालेभाज्या तर आमच्याकडे काही ना काहीतरी, पालेभाजी म्हणा, काकडी म्हणा, दोडकी म्हणा, त्याच्यानंतर हे शेवग्याला पाणी वगैरे आहे, त्याच्यानंतर रताळीचा वंडा, त्याच्यानंतर वांगी असतात, टोमॅटो असतो, अळूची पानं असतात, परत अळूची भाजी करतात त्याची पानं असतात, तेरं बोलतात गावाला त्याला, सुरणाचा कांदा, बरंच काय काय असतं. असं आईला जेवढं जमतं तेवढं करतं. त्यामुळे गावाला कसं आहे, छोटंसं घर आणि घराच्या पाठीमागे छोटंसं परसावण असेल ना, तर आपल्याला भरपूर काही गोष्टी करता येतात. त्यामुळं गावाला विसरू नका मंडळी. बऱ्याच वेळा सांगतो मी, गावच्या जमिनी जमेल तेव्हा टिकवा. काही काही वेळेस तुमच्याकडे ऑप्शन नसेल तेव्हा ठीक आहे, पण शक्यतो गावच्या जमिनीचा वापर करायला शिका. त्या अशा पडीक राहण्यापेक्षा, कोणाला विकण्यापेक्षा काय त्यात काहीतरी करता येईल असं बघा. आता मी पण यावर्षी फक्त ट्रायलसाठी 4 कलमं लावल्यात. बरं वाटतं, खरंच खूप बरं वाटतं. कारण ॲक्च्युली सवयी माझ्या आई आणि बहिणींकडूनच लागल्या. कारण ही जी काजू आहे म्हणा, पुढच्या साईडला आंबा आहे, फणस आहे, हे सगळं बहिणीने लावलेलं आहे. त्यामुळं ती एक सवय असते. मग त्या सवयीनुसार मी आता याच काजूची झाडं लावून, आमच्या जवळ शेती आहे सपाट बोलतं, तिकडे काजू लावले. पहिले काजू लावल्यानंतर मी ट्रायल केलेला आपला कोकमची झाडं लावायचा. कोकमची झाडं 50-60 झाडं लावलेली, पण ती ठीक आहे काही कारणास्तव नाही जगली. पण त्याच्यानंतर मी यावर्षी परत कलमं लावलेत. म्हणजे आता कलमं, काजू हे सगळं आता बऱ्यापैकी हळूहळू वाढवत चाललो आहे. कारण कसं आहे, आपली जर जागा आहे तर काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे. ती अशीच कशाला ठेवायची. कारण आता शेती कशी जवळची होते, जराशी लांब असेल तर शेती पण शक्यतो होत नाही आहे. कारण गाई गुरं जनावरं थोडी आता कमी होत चालले, त्यामुळे शेतीचं प्रमाण गावाला पहिल्यासारखं नाही होत. त्यामुळे जी काही पडीक जमीन आहे तिथे असं काहीतरी केलं ना तरी जाम भारी. असं म्हणजे चला चहा पितो आहे. बोलता बोलता चहा थंड झाली. पण कसं माहिती आहे का, बोलता बोलता म्हणजे निघून जातं. कारण गाव आहे ना, तर सर्व काही आहे. त्यामुळं गावाविषयी असं, गावच्या मातीविषयी काय असं जेव्हा विषय निघतात ना, तेव्हा वाईट वाटतं. म्हणून मग अशा गोष्टी निघतात. कारण प्रत्येकजण आजकाल कसं जमिनी विकायच्या मागे लागलेलं आहे, त्यामुळं ते जरा बरं वाटत नाही. त्यामुळे मग असे शब्द निघतात. असो, चला मंडळी, आतापुरतं इथे थांबूया. सनसेट आता बघणार मस्त. तर भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.